महाराष्ट्र न्यूज 24 तास घेऊयात महाराष्ट्रातील घडामोडींचा धावता आढावा. महाराष्ट्र सुपरफास्ट. नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 तासमध्ये आपले स्वागत आहे. 14 एप्रिल 2026 वेळ आहे रात्री पहाटेची. बारामती पोलीस स्टेशनच्या पथकाने बारामती बिगोन रोडवर असणारं सोमनाथ हॉटेलचं अमृता लॉज या ठिकाणी छापा टाकून एक व्यवसाय जो चालणार आहे याच्यावर छापा टाकून त्या व्यवसायावर कारवाई केलेली आहे. यामध्ये 5 महिला आणि 2 आरोपी 2 पुरुष असे ताब्यात घेतलेले आहेत. व्यवसायाचा पर्दाफाश या ठिकाणी बारामती तालुका पोलीस स्टेशनने केलेला आहे. लॉज असतील, कितीतरी हॉटेल असतील, परंतु ज्या ठिकाणी असे काही हॉटेल्स आहेत, लॉजेस आहेत, अशा ठिकाणी बारामती तालुका, बारामती शहर या ठिकाणची टीम पोहोचणार आहे. महाराष्ट्र पोलीस प्रशासनाने बारामती तालुका पोलीस स्टेशनने अशा कारवाया चालू केलेल्या आहेत. आणि आपण आता स्पेशल रिपोर्टमध्ये पाहणार आहोत की जी काही कारवाई झालेली आहे 14 एप्रिल 2026 पहाटे 3 वाजता, याच्यामध्ये पोलीस प्रशासन न्यायसंहिता कलम 143.3.5 तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा 1956चा कलम 4 व 5 नुसार सदर आरोपींवर गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि याच प्रकरणात जसं हॉटेल्स असतील, लॉज असतील, या ठिकाणी असे अवैध कृत्य घडत आहेत, हे यावर बारामती तालुका पोलीस स्टेशनची नक्कीच कारवाई इथून नुसार आरोपींना कसं ताब्यात घेतलेलं आहे हे आपल्याच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण. बारामतीत वंजारवाडीजवळ सोमनाथ हॉटेलचे अमृता लॉजवर मध्यरात्री छापा. पेशा व्यवसायाचा पर्दाफाश करत दोघांना अटक. बारामती तालुका पोलिसांची कामगिरी. 5 महिलांची सुटका. बारामती भिगवण रोडवरील सोमनाथ हॉटेल अमृता लॉज इथं सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर बारामती तालुका पोलिसांनी मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून 5 महिलांची सुटका करण्यात आली आहे. 14 एप्रिल 2026 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक रामहरी भोसले यांच्या पथकानं बोगस ग्राहकांच्या मदतीनं सापळा रचला. पंचांना सोबत घेऊन नियोजनपूर्वक अमृता लॉजवर धाड टाकण्यात आली. छाप्यादरम्यान लॉजमधील विविध खोल्यांची तपासणी केली असता काही ठिकाणी महिला आणि ग्राहक आढळून आले. संबंधित आरोपी हे बाहेरून महिलांना आणून ग्राहकांना पुरवत असल्याचं उघड झालंय. ग्राहकांकडून पैशांची वसुली करून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत असल्याचंही समोर आलंय. या प्रकरणात अजित जयसिंग शेट्टी वय 38, हॉटेल चालक आणि चांद कलाम आलम वय 20 यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत सापडलेल्या पश्चिम बंगाल येथील 3, भिवंडी मुंबई येथील 2 अशा 5 महिलांची सुटका करण्यात आली. त्यांना सुधारगृहात ठेवण्यात आले. आरोपींनी संगनमत करून महिलांना पैशांचा आमिष दाखवून देह व्यवसाय चालविण्याचं निष्पन्न झालं. कारवाई दरम्यान पोलिसांनी बोगस ग्राहकांना दिलेल्या नोटांसह रोख रक्कम, मोबाईल फोन, कंडोम पाकिट तसेच ग्राहकांची नोंद असलेले रजिस्टर असा सुमारे 17,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त